नमस्कार संगमनेरकरांनो, स्वागत आहे तुमचं संगमनेर स्पेशल वरती। संगमनेरची नगरपालिका निवडणूक आता रंग धरू लागली आहे। काल अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे खूप चढाओढ आपल्याला शहरात बघायला मिळाली। नगराध्यक्ष पदासाठी एकूण 20 अर्ज दाखल झालेले आहेत। त्यापैकी प्रामुख्याने नाव समोर येतं ते मैथिलीताई तांबे यांचं व सुवर्णाताई खताळ यांचं। संगमनेरची निवडणूक प्रामुख्याने 2 गटामध्येच लढत धरणार आहे। ते म्हणजे संगमनेर सेवा समिती ही सत्यजित दादांची समिती व महायुतीचे उमेदवार ते म्हणजे अमोलभाऊ खताळ यांचे उमेदवार। परंतु संगमनेरमध्ये पहिल्या दिवशी बाजी मारून गेले ते सत्यजित दादा तांबे यांचा संगमनेर सेवा समितीचे उमेदवार। त्याला कारणही असं झालं आहे की संगमनेरमधील संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांची लिस्ट ही सर्व संगमनेरकरांपर्यंत पोहोचलेली आहे। अद्यापही महायुतीचे उमेदवार कोण हा संगमनेरकरांना मोठा प्रश्न पडलेला आहे। त्यात संगमनेरकरांना मोठा ट्विस्ट बघायला मिळतो तो म्हणजे अर्ज दाखल झालेल्या 20 नावांपैकी जे नावं आहेत ते। त्यात प्रामुख्याने जे बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की महायुतीतील भाजप किंवा राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्याकडून देखील नगराध्यक्ष पदासाठी अर्ज आलेले आहेत व तसेच महायुतीचे उमेदवार म्हणून सुवर्णाताई खताळ यांना देखील अमोलभाऊ यांनी प्रमोट केलेले आहे। तर लोकांना असा प्रश्न पडला आहे नेमकं महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे की नाही। त्याला कारण असंही ठरलं आहे कारण संगमनेर सेवा समितीची लिस्ट आतापर्यंत संगमनेरमध्ये पूर्णपणे पसरलेली आहे। अजूनही महायुतीची लिस्ट लोकांपर्यंत पोहोचलेली नाही। तरी तुम्हाला काय वाटतं, संगमनेरमधील पहिल्या दिवशी बाजी ही सत्यजित दादा तांबे यांच्या संगमनेर सेवा समितीने मारली की अमोलभाऊ खताळ यांच्या महायुतीने? कमेंटमध्ये आपले मत नक्की सांगा। भेटूयात नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार।